दापोली तालुक्यातील आसूद या गावात आज ग्रामस्थ मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आई धोलाई मातेच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी हा शिबिराचा सोहळा ही ब्लड बँकेची टीम, रक्तदाते आणि गावातील ग्रामस्थ या ठिकाणी रक्तदान करण्यापूर्वी नाश्ता करत आहेत। गावात संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा दुसरं रक्तदान शिबिर आहे। हे असं निसर्गरम्य वातावरण आहे, पूर्णपणे सगळ्या बाजूला हिरवळ आपल्याला पाहायला मिळेल, नारळाची झाडं आहेत। मुंबईवरून आलेल्या आमच्या राऊतताई रक्तदान शिबिरासाठी आल्या। जोगेश्वरीला त्या मच्छी विकतात, हे आमचे आजचे प्रमुख आयोजक आहेत बांद्रे दादा आणि नेहमीच धडाडीचे सहकार्य करणारे आमचे दादा आहेत। या ठिकाणी नोंदणी काउंटर आहे आणि आपण हे हस्ताक्षर पाहू शकता का। जवळपास मला वाटते 65 वर्षाचे आमचे बाबा इथे बसलेले आहेत, आवड आहे त्यांना। 89 वर्ष हां बसलेले आहेत, गुरुजी आहेत ते कानसे गुरुजी। हां कानसे गुरुजी, त्यांचं हे हस्ताक्षर तुम्ही बघा, आकडे बघा कसे लिहिलेले आहेत। जमा झालेल्या संकलित झालेल्या रक्ताच्या बॅगा आहेत। ओ पॉझिटिव्ह रक्तगट आहे, ए बी पॉझिटिव्ह, अशा पद्धतीने या बागा आपण त्या कंटेनरमध्ये पॅक करतो। खरोखरच आपण पाहू शकता काय हा उत्साह आहे। आमचे कानसे गुरुजी, आज वय किती आहे सर आपलं? 82 वयाचे कानसे गुरुजी, बघा त्यांचं अक्षर या ठिकाणी रक्तदात्यांची नोंदणी करणारे आहेत आणि त्यांच्या बाजूला देखील ज्येष्ठ नागरिकच आहेत। म्हणजे हा उत्साह आहे, ही सामाजिक तळमळ आहे। आसूद गावातील माझ्या सर्व एस टी रिटायरवाले दादा आहेत आणि हे आमचे जांभळे दादा आहेत, ज्यांनी आयुष्यात 40 वेळा रक्तदान केलं आणि आज 41 वेळा करण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे। आणि हा सर्व सेटअप आपण पाहू शकता। पाहू शकता 6 चेअर लावलेले आहेत आणि पूर्णपणे कोरम भरलेला आहे। खरोखरच आनंदाची गोष्ट नाही। आमची ताई आहे, ताई नाव काय तुझं? हे बाळा श्रावणी गोड नाव आहे तिचं आणि 18 वर्ष पूर्ण झाल्या आयुष्यातली पहिला रक्तदान करण्यासाठी ती आता या ठिकाणी सज्ज झाले आहे। तिचा जो आनंद आहे, हास्य आपण पाहू शकता। हा अतिशय हे आमचे रेग्युलर रक्तदाते आहेत आणि या ताई आमच्या वामकर ताई आहेत, आपलं 5वं रक्तदान करतात आज। खरोखरच आनंदपूर्ण वातावरण आहे पूर्णपणे। आज आसूद गावात हे गरमीचं वातावरण असताना निसर्गरम्य वातावरणात गारवा आहेच, पण या ठिकाणी जास्तीत जास्त रक्तदाते येऊन रक्तदान करतील हा आम्हाला विश्वास आहे। अतिशय खेळमेळीच्या वातावरणात, उत्साहपूर्ण वातावरणात सर्व रक्तदात्यांच्या चेहऱ्यावर आनंद अशा या वातावरणात रक्तदान शिबिराचा हा सोहळा सुरू आहे। अद्भुतपूर्व सोहळा, गर्दी आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा जोरात सुरू आहे। या ठिकाणी आपल्या ग्रामीण मंडळाचे पूर्ण आसूद गावचे अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत। हे बोत्रे दादा, आज त्यांच्या गावात लग्न आहे आणि तिथे आमच्याकडे रणपी म्हणून पद्धत असते, जेवण भात बनवणारे ते भाताचा टोप लग्नाच्या घरात चुलीवर टाकून आलेले आहेत रक्तदान करण्यासाठी आणि लवकर जाणार आहेत ते आमचे वननगावचे नेहमीचे रक्तदाते आहेत, आसूदचे आहेत। हां वननवाले त्यांच्या सोबत होते म्हणून कन्फ्युजन झालेलं आहे। आमचा धडाडीचा माणूस आहे एकदम। हा आता रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा त्यांचं कार्य अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे सगळीकडे, त्यामुळे त्यांना आमच्याकडून गावातर्फे आणि माझ्याकडून त्यांना शुभेच्छा। असं लोक समाजयुक्त काम त्यांच्याकडे घडत जावं ही धोलाई देवीच्या प्रार्थना करतो। असंच त्यांच्याकडे सर्व कमिटीचं त्यांच्या टीमचं कार्य जोरात चालवं ही धन्यवाद प्रार्थना करतो। ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 108 रक्तदाते उपस्थित राहिले, पैकी 104 रक्तदाते त्यांनी यशस्वी रक्तदान केलं। खरोखरच उन्हाळ्याचा टाईम आहे, मुंबईमध्ये तसेच महाराष्ट्रात
रक्ताचा साठा कमी आहे आणि दापोलीमधील रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावं या भावनेतून आमचे सर्व विरुद्धदा बांद्रे यांच्या पुढाकाराने आज आतूर ग्रामस्थ मंडळाने या ठिकाणी तो वाखण्याजोगा कार्यक्रम आयोजित केला आणि प्रतिष्ठानला जे बळ दिलं त्याबद्दल संतोष आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने आपलं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप आभार. धन्यवाद.